नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार, जाणून घ्या तारीख आणि वेळ। लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात। राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात हे पैसे जमा करण्यात येतात। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाला। आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांच्या नजरा लागल्या आहेत। ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपयांचा जुलै महिन्याचा हप्ता सरकारकडून जमा करण्यात आला। लाडक्या बहिणींसाठी ही एक रक्षाबंधनाची भेट ठरली। त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। सरकारकडून सहसा सणासुदीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात योजनेचा लाभ जमा केला जातो। ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेश उत्सव आहे, त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा लाभ गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केल्या जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। मात्र या संदर्भात सरकारकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना एक मोठं गिफ्ट दिलं आहे। योजना तर सुरूच राहणार आहे आणि त्यासोबतच योजनेच्या हप्त्यातही वाढ करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। रक्षाबंधनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की महाराष्ट्रात आपण अनेक योजना सुरू केल्या, त्यापैकी एक म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींना 1500 रुपये महिन्याला देणं सुरू केलं। अनेकांना वाटायचं की निवडणुकीपुरतं हे भाऊ पैसे देणार आहेत आणि निवडणूक झाली की सावत्र भावासारखे पैसे बंद करणार आहेत, पण हे सर्व विरोधकांनी एक वावटळ तयार केलं होतं, ते बाजूला झालं। आपण निवडणुकीनंतर सुद्धा ही योजना सुरू ठेवली। पुढचे 5ही वर्ष ही योजना राहणार आहे। इतकेच नाही तर योग्य वेळी या योजनेच्या निधीतही आम्ही वाढ करणार आहोत। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।